नमस्कार, कशा आहात मित्रांनो सगळे. आज आम्ही आलोय अलिबागमध्ये आणि अलिबागमधलं चौल आणि चौलमध्ये माझं गाव थेरोंडा. या थेरोंडा गावात माझे बरेचसे मित्र आहेत, आमची घरची सगळी मंडळी आहे आणि ह्यांच्याबरोबर प्रसिद्ध पोपटी आहे. चौल भागात तर सगळ्या ठिकाणीच पोपटीचा प्रोग्राम असतो. जवळजवळ म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या महिन्यामध्ये पोपटीचं प्रत्येक जणांच्याच घरोघरी पोपटी लागते आणि तसाच आम्ही पण आज प्रयत्न केला पोपटी लावायचा. हे माझे मित्र आहेत, म्हणजे हे शेजारी, हा माझा चुलत भाऊ विजू आहे, हा माझा मुलगा चिन्मय आणि हे चंद्रकांत म्हात्रे, हे पण आमच्या भावाचे शेजारी आहेत. तर आम्ही ह्या सगळ्यांना घेऊन पोपटी करतोय. शेंगा मडक्यामध्ये लावल्या आहेत, त्याच्यामध्ये चिकन वगैरे भरलंय आणि आता चांगली एकदम ज्वाल वगैरे तयार झाली आणि हळूहळू ही साधारण अर्धा तास ह्याला वेळ लागतो. 30 ते 35 मिनिटात पोपटी व्यवस्थित तयार होते. आतमध्ये चिकन वगैरे भरलंय आणि ती साधारण तयार होईल एक अर्धा तासात. आणि आलो ठरल्याप्रमाणे 50 मिनिटं झालीत आणि 50 मिनिटांनी आता हे मी बाहेर काढतोय. ह्याला एकदा जोरदार पकडून ह्याला पलटी मारायला लागते. हे आता पोपटी तयार झालेली आहे. आता वाफ जाऊ दे. वाफ गेल्यानंतर आम्ही हे बाहेर काढू आणि हळूहळू ह्या जो मामुरडीचा पाला लावलेला आहे तो ह्यातून काढतोय आणि नंतर आम्ही बघतो एकदा की शिजलंय की नाही. शेंगा तर बघूया, हो व्यवस्थित झाले. एकदम मस्त झाले आणि एकदम परफेक्ट टायमावर आम्ही काढली. आता या शेंगा सध्या थोडी वाफ गेल्याशिवाय मला काढता येत नाही, पण एकदम व्यवस्थित टाइम जमलेला आहे याचा. पण शेंगांची चव जरा बघा, जरा खाऊन बघा तुम्ही. आता तुम्ही नाही खाणार? अच्छा, कोण आहे कोण चिकन खाणार त्यांनी जरा बघा. आणि आमचे मुख्य माणूस अतिथी प्रणव म्हात्रे आले. जास्तच काम आहे. आजची स्पेशल रात्र आमच्यासाठी, कारण आम्ही आलोय चौलला. दांडेकरवाडी माझं गाव आणि त्याच्यामध्ये आजूबाजूच्या शेजाऱ्यांना घेऊन एक छोटंसं पोपटी पार्टी बोलतो त्याला. त्या पोपटी पार्टीची एक मजा, एक और मजा लुटायला आलोय. वेगळं वातावरण, थंडीचं वातावरण आणि समोर चालू असलेली पोपटी, त्याच्यामध्ये एकदम अशा ज्वाळा निघतायत, ह्याचा अनुभव आज घेतोय आणि इतकं मस्त वाटतंय. सुंदर असं रात्रीचं वातावरण आणि सुंदर अशा रात्रीच्या वातावरणात आम्ही पोपटी करतोय आणि त्या पोपटीची मजा मी तुम्हाला दाखवायला परत चाललोय. पोपटीच्या तिकडेच चाललोय परत, जिकडे आम्ही तुम्हाला मगाशी एकदा दाखवलं होतं त्याच इकडे. चला बघूया की पोपटी कशी लागली आणि कसं एकदम सुंदर वातावरण तयार झालंय. आजूबाजूचे माझे शेजारी, बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलेलो सगळे एकत्र मित्र आणि बऱ्याच दिवसाची ही राहिलेली मजा पूर्ण करतोय पोपटी पार्टी बरोबर. माझा भाऊ आहे, त्याजवळ आमचं चिकन जे शिल्लक आहे ते फ्राय करतोय. त्या मडक्यामध्ये ठेवायला जागा नाही, त्याच्यामुळे तो चिकन फ्राय करतोय. बघूया, थोडेसे हाताला भाजले वगैरे त्याच्या, पण खुजली आहे ती कमी अजून झालेली नाही. तो अजून पण करतोय. खरं ते भाजू दे एकदा अजून हात. बघूया परत एकदा. चला बाय, गुड नाईट.